लहानपणी जुन्या घरी आम्ही असं चांगलं जेवायला बसायचो एकत्र. त्यात सणासुदीच्या दिवशी सर्व एकत्र आल्यावरती ती गोष्ट पण एक वेगळीच असते. भाऊबीजेच्या कार्यक्रमाला रात्री सर्वजण आलेले होते. तर सकाळी सकाळी लवकर औक्षणाचा कार्यक्रम चालू झाला. एकानंतर एक नंबर असे लावले होते आम्ही. त्यात फॅमिली मुमेंट इतकी भारी होती की याचसाठी आपण वर्षभर वाट बघत असतो. मग काय पूजन वगैरे झालं आणि गिफ्ट्स वगैरे जे होते ते सगळे डिस्ट्रीब्यूट झाले. त्यानंतर पाहुणे वगैरे त्यांच्या घरी निघाले. त्यात दीदीने मला एक खूपच छान गिफ्ट दिलं होतं, जी गार्डन बेल. ती आपल्या बाईकच्या लोअर पार्टला लावायची असते असं म्हणतात. मग ठीक आहे, लावली. त्यात भावाला रस्त्यावरती एक पिल्लू सापडलं होतं. तर ठीक आहे म्हटलं, आजच्या दिवशी अडॉप्ट करून घ्यायला सुद्धा. आणि सर्व आटोपून आम्हाला निघायचं होतं नाशिकला, कारण की केवढ्या भारी मुहूर्तावरती शॉपिंग करणं गरजेचंच होतं. तर मग काय आम्ही सर्व मित्र एका स्पॉटवरती जमा झालो, तिथे भेटलो आणि निघालो स्टोअरमध्ये. तिथे आमची बाकीच्यांची शॉपिंग केली. त्यात एका मित्राला घ्यायचा होता मोबाईल. तर मग पहिल्या स्टोअरला गेलो, तिथं काही भेटलं नाही. तर तिथून निघालो आम्ही दुसऱ्या स्टोअरला, तिथे की आमच्या मनपसंतीचा कलर आणि जी चॉईस केली होती तो मोबाईल अवेलेबल झाला. मग घरी निघायच्या आधी चहा घेऊ म्हटलं. त्यात आमचे मित्र काना शेठ त्यांनी आम्हाला खूपच मोलाचे सल्ले दिले, जे की आम्ही ऐकले आणि निघालो घरी. त्यात मला घरून कंटिन्युअस कॉल येत होते, कारण मी प्रॉमिस केलं होतं की आज आपण सर्व जेवायला जाऊ संध्याकाळी. तर जेवण वगैरे फक्त कारण असतं, पण अशा मोठ्या सणाला सर्व एकत्र आलेले असतात आणि ह्याच ज्या मोमेंट आहे ज्या लाईफ टाईमसाठी आपल्याला सोबत असतात.